पुन्हा एकदा स्वागत आहे। जम्मू काश्मीरमध्ये आजपासून विधानसभा निवडणुकांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे। 10 वर्षांनंतर जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका होत आहेत। त्यामुळे मतदानासाठी जम्मू काश्मीरच्या नागरिकांमध्ये सकाळपासून चांगलाच मतदानाचा उत्साह पाहायला मिळतोय। दुपारी 11 वाजेपर्यंत पहिल्या टप्प्यात 26.72% इतकं मतदान पार पडलंय। पहिल्या टप्प्यासाठी 219 उमेदवार रिंगणात आहेत। कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका होत आहेत। तर 25 तारखेला दुसऱ्या टप्प्यातलं आणि 1 ऑक्टोबरला तिसऱ्या टप्प्यातलं मतदान पार पडेल, तर 8 ऑक्टोबरला निकाल हाती येणार आहे। 89 जागांसाठी मतदान, मात्र 3 वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये हे मतदान होतंय। ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। नंदनवनात निवडणुका होत आहेत, मात्र कौल कुणाला पहिल्या टप्प्यात 7 जिल्ह्यात 24 जागांवरती मतदान होतंय। 23.27 लाख मतदारांचा यामध्ये समावेश आहे। तर पहिल्या टप्प्यात 219 उमेदवार हे रिंगणात आहेत। 9 महिला आणि 92 अपक्ष उमेदवारांचा यात समावेश आहे। 25 सप्टेंबरला दुसरा टप्पा असेल आणि 1 ऑक्टोबरला तिसऱ्या टप्प्याचं मतदान होईल। 8 ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे। जम्मू काश्मीरमध्ये 10 वर्षांनंतर निवडणुका पार पडतायत। 2014 मध्ये पीडीपीला 28 तर भाजपला 25 जागा मिळाल्या होत्या।